नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, बाळा, आज मी तुझ्यावरती खूप खुश आहे, कारण तू माझे आज खूप मन जिंकले आहेस. तू माझे प्रत्येक वाक्य आणि माझा प्रत्येक संदेश हा तू मनापासून ऐकतोस. तुझा जो माझ्यावरती विश्वास आहे, तो विश्वास तू कधीही डगमगू देऊ नकोस. आणि बघ, तुझ्या जीवनात मी एक सोन्याची पर्वणी घेऊन येत आहे. माझे स्वागत करण्यासाठी तू आत्ताच आपले हे चॅनल सबस्क्राईब करून घे आणि माझ्यावरती जो विश्वास आहे तो तसाच तू भक्कम कर. बाळा, मी तुला सांगत आहे की जीवनामध्ये कुठलीच गोष्ट आणि कोणतीच गोष्ट ही कोणालाच कधीच सहज आणि काहीच कष्ट न करता मिळत नाही. मग तुला जर कष्ट करावे लागत असेल, तुला जर जास्त मेहनत घ्यावी लागत असेल, तर त्यात कधीही कुचराई करू नकोस. कारण प्रत्येकाच्या जीवनात कष्ट, संकट आणि दुःख हे येतच आहे. कोणी तुझ्याबद्दल वाईट विचार करत असेल, तुझ्याबद्दल द्वेषाची भावना ठेवत असेल, तर त्याच्याबद्दल कधीही राग बाळगू नकोस. प्रत्येक व्यक्ती हा त्याच्या ठिकाणी योग्यच असतो. म्हणून तुला मी सांगत आहे की तू जर कोणाबद्दल वाईट विचार मनात ठेवत असेल, तर तू माझ्यापासून एक एक पावले दूर जात आहेस आणि ते मला कधीही मान्य नाही. तू माझे बाळ आहेस. मला वाटते की तू कधीही वाईट कर्माच्या जवळ जाऊ नये. तुझ्या भोवती वाईट कर्माचे वारे आणि वाईट गोष्टीची संगत कधीही होऊ नये. म्हणून तू माझ्यावरती विश्वास ठेवून मी जे काही मार्गदर्शन तुला करत आहे ते स्वीकारण्याचा प्रयत्न कर. तुझा जर माझ्यावरती विश्वास असेल, तुझे जर माझ्यावरती प्रेम असेल, तर होय स्वामी आई, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आणि प्रेम आहे. तू मला असेच मार्गदर्शन करत राहा. मला तुझ्यापासून तू कधीही एक हातही लांब ठेवू नकोस. माझ्याकडून ज्या काही चुका झाल्या आहेत, त्या चुकांची तू मला क्षमा दे आणि तुझ्या चरणाशी मला जागा दे. मी तुझे बाळ आहे, तू माझी आई आहे. तुझे मूल चुकत असेल तर त्याला तू मार्गदर्शन करून योग्य मार्ग दाखवण्याचे कार्य करत राहा, अशी विनंती करत राहा. तुमची विनंती स्वामींपर्यंत नक्कीच पोहोचेल. स्वामी म्हणतात की बाळा, कोणी तुझ्याशी द्वेषाने वागत असेल, तर त्यांना तू कधीही उत्तरे देण्याचा प्रयत्न करू नकोस. कारण मी इथे बसलेलो आहे. मी जगाचे सर्व काही कृत्य आणि कर्म पाहत आहे. तुझी तितकी हिम्मत किंवा कुवत नाही की तू त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा द्यावी. तू त्यांना शिक्षा देण्याच्या नादात आणि त्यांना शिक्षण देण्याच्या प्रयत्नात तू तुझे कर्म सोडू नकोस. कारण ते करत असताना तुझ्याकडून ज्या चुकीच्या घटना घडत जातील, त्याचा परिणाम फक्त तुझ्या आणि तुझ्या परिवाराच्या जीवनावर पडत असेल. त्यामुळे नेहमी वाईट गोष्टी आणि वाईट कृत्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न कर. तुला जितके काही जीवनात चांगले करता येईल तितके करत राहा, परंतु कोणाचा सूड उगवण्याचा प्रयत्न कधीही करू नकोस. जर तुला अंध व्यक्ती, मुका प्राणी यांची जर सेवा करता आली, तर त्याच्या इतकी मोठी सेवा माझी कुठलीच नाही. आणि ती सेवा जर तू मग करून घेत असेल, तर तू माझ्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचण्यास पात्र राहशील. बाळा, जीवनामध्ये ज्यांना इतरांचा त्रास पाहून डोळ्यामध्ये पाणी येतं, त्यांच्या इतके प्रेमळ भक्त माझे दुसरे कोणीही नाही. आणि मला तेच भक्त प्रिय आहेत, जे इतरांना मदत करण्यासाठी डगमगत नाहीत, जे इतरांच्या मदतीसाठी पुढे जात असतात. त्यांची देव कुठे ना कुठे मदत न कळत ही करून जात असतो. देव कुठल्या रूपात आणि कसा तुमच्या समोर येईल ते तुम्हाला ओळखता येत नाही. मी कधी संदेशाच्या मार्फत, तर कधी मूक प्राणी, कधी सेवेतून कसाही तुमच्या समोर येईन, परंतु तुम्हाला त्या संकटातून नक्कीच बाहेर काढेन. विश्वास ठेवा बाळांनो. जे सत्कर्माने वागतात, ज्यांचे विचार सकारात्मक असतात, त्यांच्याजवळ नकारात्मक वृत्ती आणि नकारात्मक विचार असणारे लोकांचे सातत्य आणि त्यांचा सहवास मी कधीही तुम्हाला लाभू देत नाही. फक्त तुम्ही तुमचे कर्म हे स्वामींच्या चरणी बहाल करून योग्य कर्माने चालत राहा आणि जीवनाचा आनंद घ्या.
हे जीवन खूप मौल्यवान आहे. हे एकदा गेलेली संधी परत मिळणार नाही. त्यामुळे जसे की नदीच्या पाण्याला वाहत असताना तुम्ही जर हात लावलात तर ते पाणी परत कधीही वापस येऊ शकत नाही, त्याचप्रमाणे तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षण आणि प्रत्येक संधी ही एक मोलाची असते. तिचा पुरेपूर वापर करून जीवन जगत राहा. इथे तर तुम्ही कोणासाठी कितीही काही करा, परंतु ज्या वेळेस त्यांना राग असतो आणि तुम्ही एखादी जरी गोष्ट चुकीची केली असेल तर तुम्ही केलेल्या 1000 चांगल्या गोष्टी ती एकच वाईट गोष्ट त्यांच्यासाठी रुतत असते आणि तुमच्या जीवनातील सर्व चांगुलपणा ते सर्वांच्या समोर उघडण्यास मागे पुढे पाहत नाहीत. त्यामुळे विश्वास हा ठेवताना विचार करून ठेवा. कोणावरती विश्वास इतकाही ठेवू नका की जे यावेत आणि तुमच्या जीवनामध्ये जसे हवे तसे त्यांच्यानुसार वादळ निर्माण करून तुमच्या जीवनामध्ये गोंधळ घालावा. तुमचे जीवन हे तुम्ही तुमच्या पद्धतीने जगा. मी जीवन तुमच्यासाठी दिले आहे, इतरांच्या डोक्याने आणि इतरांच्या विचाराने चालण्यासाठी नाही. त्यामुळे तुमच्या जीवनाचे मालक आणि तुमच्या कृत्याचे विचारांचे मालक तुम्ही स्वतः बना. इतरांना त्यांचा अधिकार इतकाही देऊ नका की तुमचे स्वतःचे निर्णय हे दुसरेच घेतील आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयानुसार तुम्ही फक्त चालत राहाल. अरे, या जीवनासाठी मी तुमच्यासाठी एक मार्ग तयार केला आहे. तो मार्ग तुम्ही स्वीकारा आणि त्या मार्गावरती चालत राहा. बाळांनो, जीवनाचे अंतिम सत्य हेच आहे की काही केले तर मृत्यू हा अटळ आहे आणि तुमच्या जीवनात कुठलीच गोष्ट ही कायम टिकणारी नाही. त्यामुळे कुठल्याही गोष्टीचा इतकाही मोह करू नका की त्या गोष्टीच्या मागे लागून तुम्ही तुमचे आत्ताचे जीवन व्यर्थ करून एखाद्या मोहमायेत अडकून पडू नका. हे जीवन फक्त वाऱ्यावर चालणाऱ्या एखाद्या फुलपाखरासारखे आहे. ते किती दिवस जगेल आणि किती दिवस तरंगत राहील हे कोणालाच माहिती नाही. जीवन हे पाण्याचा बुडबुड आहे हे तर तुम्ही ऐकत आले आहेत. सर्व जीवनाचे सत्य माहिती असतानाही तुम्ही त्यापासून दूर का जातात? आजच विचार करा आणि स्वामी नामात येऊन तुमच्या स्वामींच्या सेवेत गुंतून जा. तुमचे जीवन सुख समृद्धीने भरल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या जीवनातून सर्व संकटे ही दूर होऊन जातील. स्वामींच्या नामात जी ताकद आहे ती जर तुम्हाला अनुभवायची असेल तर आजच हा अनुभव घ्या. फक्त रात्री झोपताना स्वामी आई, तुम्ही माझे गुरु आहात, मी तुमचे बाळ आहे, तुम्ही माझ्या जीवनाचे रक्षण करा आणि श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करून आज शांत झोपा. पहा, तुम्हाला किती चमत्कार दिसतील. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.